परिक्रमेतला 35वा दिवस आहे आणि आपण चाललो आहे कुबेर भंडारी मंदिराच्या पलीकडे जो घाट आहे नर्मदा नदीवरती, नर्मदा मैयावरती. तर आपण तिकडं आंघोळीसाठी चाललो आहे आता सकाळच्या वाजल्यात 6. चला स्नान वगैरे करू आणि परिक्रमा सुरू करू. हे सकाळ मंदिर. हो, हे कुबेर भंडारी. काल रात्री आपल्याला व्हिडिओ काढता नाही आला म्हणून आत्ता आपण व्हिडिओ वगैरे काढला. आत्ता गर्दी वगैरे काही नाही आहे. आलो घाटावरती, थोडं दिसायला लागले आत्ता. चला आंघोळ वगैरे करू, दर्शन घेऊ कुबेर भंडारीचं आणि पुढे जाऊ. इकडचे पूर्ण जे घाट येतं नर्मदा मैयाच्या तीरावरचे, तर ते खूप उंच आहेत. म्हणजे आता आपण खूप वरून चालत आलो आहे. हा फक्त खालचा टप्पा आहे, त्याच्यावरून पण आपण मंदिर त्याच्यावरती. चला राम जी से दूजिया सा छोड़ दे. आशा एक राम जी से दूजिया सा. चला आंघोळ करून आपण वरती चाललोय. आरती वगैरे घेऊ. मध्ये हर तर आपण आत्ता निघलोय कुबेर धामवरून. सकाळच्या वाजल्यात 7. आपण घाटावरती सकाळी 5:30 वाजता आंघोळ वगैरे केली आणि 7 वाजता आरती वगैरे घेऊन आपण निघलोय पुढं. बघू रस्ता वगैरे कसा आहे आज, कारण आज तटावरून रस्ता नाही आहे. विचारू इथं कुणाला तरी रस्ता कुठून येते, आपल्यालाही माहीत नाही आहे रस्ता कुठून आहे. चला बघू. नर्मदे हर. चला आपण निघलोय पुढं मोरिया गाव येईल असं म्हणतात. बघू. नर्मदे हर. मोरिया गाव कितना किलोमीटर आएगा? 6 किलोमीटर. ये रास्ता सीधा है ना? अच्छा चलो भैया, नर्मदे हर. कुबेर भंडारी मंदिराच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हे आश्रम लागलं. एकदम फक्त अर्धा किलोमीटरवरती पुढे आहे महादेव आश्रम, क्षेत्र कर्नाळी. या गावाचं नाव आहे कर्नाळी, पण याला कुबेर भंडारी वगैरे म्हणतात. तर इथं चहा वगैरे घेता येतात. म्हणून सकाळी तर चहा वगैरे नव्हतंच घेऊन निघलोत. एकदम मैयाच्या किनाऱ्यावरतीच आहे हे पण आश्रम. इकडे हे जी कुटिया लागली त्याच्या मागं नर्मदा मैयाचं पात्र आहे. समोर आल्याच्या नंतर 2 मार्ग दाखवलेत. हा एक कच्चा रोड आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग बडिया 1 किलोमीटर आणि वखाडा 2 किलोमीटर. आणि हा जो डांबरी आहे तर ह्यानी नर्मदा आश्रम पिपलिया 3, मोरिया 5 किलोमीटर. चला आपण जाऊ डांबरीने, कारण आपल्याला मागं पण सांगितलं होतं की मोरियामध्ये जा म्हणून. तर आपण चाललोय मोरियाकडून. आपली पहिलीच परिक्रमा आहे, आपल्यालाही काही गोष्टी माहीत नाहीत. त्यामुळं आपण जिकडून रस्ता वगैरे असेल तर तिकडून चाललोय. काही जागेवर जिथून घाट वगैरे किंवा तटाणी पगडंडी असेल तर आपण तिकडनंही काही वेळेस जातोय. तिथं पण दाखवलंय परिक्रमा मार्ग. हे काल आपण ज्या रोडने आलो पुलाच्या पुढं, पण मधून आल्यामुळं आपण इकडनं नाही आलो. तर जो डावीकडे रस्ता जातोय तर तो कुबेर धाम
आपण आता उजवीकडे चाललोय. तेलवाडा वगैरे इकडं नर्मदा आश्रम अन्नक्षेत्र पिपलिया. वडिया वरवाडा मोरिया इकडं दाखवलाय. बघू पुढं पण एक 2 पाट्या दाखवल्यात. थांबा 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 1 मिनिट थांबा. नर्मदा आश्रम पिपलिया नर्मदा परिक्रमा मार्ग. थांबा बघू आपण 1 मिनिट मॅपवर बघू. थांबा मग जाऊ. चला आपण चाललोय मधून, कारण इकडनं थोडंसं लांब पडतंय. पिपलिया टंका हे गाव लागण आपल्याला पुढे या रस्त्याने गेलो. आणि इकडं होरिया वगैरे लागण. असे घरं लागलीत पुढे आल्याच्या नंतर आपल्याला. शक्यतो हे म्हशीच लई तिकडं सगळीकडं. तरी गाव दिसतंय पुढे आल्याच्या नंतर. नर्मदे सीधा जाना. दोन्हीकडे पण दाखवले. हे गावातच आहे, कारण आपल्यासारखी इकडं कुणी सगळे गावातच राहतात. शेतात वगैरे कुणी राहायला नाही गेलेलं. सगळ्या म्हशी आहेत पूर्ण इकडं. गाया वगैरे फार कमी आहेत. इकडं दाखवलंय आपल्याला डेअरी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आत्ता जे आलो मागं ते वडिया गाव होतं. हे पण वडिया गावच आहे. इथं परिक्रमा साठी आश्रम वगैरे वडिया गावामध्ये. नर्मदे हर. समोर परिक्रमा मार्ग आहे. गावातला आश्रम. इथं परिक्रमा असते, थांबण्याची वगैरे व्यवस्था करते. चहा बिस्किट दिलाय आपल्याला त्यांनी. चहा बिस्किट घेऊ पुढे जाऊ. आपल्याला बराच परिक्रमेत मार्ग असाच पूर्ण रानातून. इकडे सगळी कापसाची शेती पूर्ण. कारण रस्त्याने म्हणल्यावर पूर्ण परिक्रमा बराच दिवस लागेल. त्यामुळे शॉर्टकट वगैरे काढले तर बारीक रस्त्यात पण भारी वाटते येऊन चालायला. तटाने यापेक्षा भारी वाटतं. हे लागलं वरवड गाव आपल्याला. आता वरवड गावामध्ये आश्रम आहे. पुढं 2 ॲरो दाखवलेत. एक परिक्रमा मार्ग आहे आणि एक आश्रमाकडे जातोय. देव गंभीर आश्रम वरवाडा उजवीकडे. आणि मोरिया गाव आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग मोरिया 2 किलोमीटर. हे आलं मोरिया हे गाव.
इथून सरळ रस्ता आहे तिलकवाड्याला. तिलकवाडा इथून 9-10 किलोमीटर असेल. विचारावं लागेल आपल्याला, रस्ता पण विचारावं लागेल. तटावरून एका रस्त्याने येते डांबरेने. मोरिया नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ दाखवलाय. जिल्हा नर्मदा. नर्मदे हर ये सीधा नर्मदे हर. चला बघू पुढे जाऊन रस्ता कुठून येते, कारण इथं रस्ता वगैरे काही दिसत नाही आतमध्ये. हा गावात रस्ता गेला वाटते पलीकडचा मागचा. परिक्रमा मार्ग मोरिया. हे मोरियाचं हनुमान मंदिर आहे. तर इथं पण परिक्रमावासियांसाठी आश्रम आहे थांबण्यासाठी वगैरे. पण थांबू इथं थोडा वेळ, कारण 1.5 तास झाला आपण चालतोय. एक 10-15 मिनटं इथं थांबू, पाणी वगैरे घेऊ. आणि इथून तिलकवाडा 7 ते 8 किलोमीटरवरती आहे. तसं मग तिलकवाड्याकडं चला बघू. आश्रम वगैरे दर्शन वगैरे घेऊ आपण आतमध्ये. पावन दिव्य पंचतीर्थ स्थल मोरिया. नर्मदा परिक्रमा मार्ग समोर दाखवलाय, ॲरो वगैरे. चला आतमध्ये जाऊ. नर्मदे हर. सकाळी लवकर निघले ते काय मग? 6 वाजता. आम्हाला 7:30 वाजले होत्या. 7:15 वाजले. हा नाही मधून चालू होतं. हा हे हनुमानाचं मंदिर आहे. बॅगा वगैरे ठेवू, मग जाऊ दर्शन घ्यायला. चाय नाश्ता सुबह 7 से 8:30 बजे तक आश्रम में किसी प्रकार का नशा करना मना है. भोजन का समय 10:30 ते 2, 5 ते रात्री 7:30. हा परिक्रमावासियांसाठी हॉल वगैरे इथं. नर्मदे हर. भरपूर मोठा आश्रम आहे. जरी गर्दी असेल तरी पण आहे व्यवस्था इथं. आम्ही आश्रमात थांबलो होतो इथं. तर ह्या होशंगाबादून आलेल्या इथं. तर दोघं नवरा बायको सोबत आले ते. पण 3-4 दिवस झालं यांच्यामध्ये फोन नाही दोघांकडं पण. तर ते कुठं गेले त्यांना ते सापडणार. त्यांना मिलेगे महाराज जी मिलेगे. रो मत मैया भेटन काय अडचण नाही. भेटन आश्रम का नंबर है. आश्रम वाला से बात करो. आगे भी चाहिए होईगा कोणा नाम की विचारायला. काल संध्याकाळी विचार, परत दिवशी संध्याकाळी विचारायला नव्हता आलोय तो पोऱ्या काळ्या शर्टवाला. आपण निघलोय मोरियामधील आश्रमामधून. त्याच्या मैया होत्या. तर त्यांच्या आणि त्यांचा नवरा आहे, त्यांच्या 4 दिवस झालं गाठभेट नाही आहे. तर आपण त्यांना चाललंय आपल्या बरोबर. बघू 2-3 आश्रमाच्या जे माग आश्रम लागले होते तर तिथं आपण कॉल वगैरे करून पाहितला, पण आपल्याला काही माहिती वगैरे नाही भेटली. बघू पुढं आता काय भेटतंय का. रडतायत सारख्या त्या. आळूचे पानं किती इथं? आळू समोर नर्मदा परिक्रमा मार्ग आहे.
चैतन्यवाडी काहीतरी आश्रम वगैरे दिसते हे. आश्रमाचे पण परिक्रमावासियांसाठी नाहीये, कारण परिक्रमावासियांसाठी जे आश्रम लागते तिथं काहीतरी बोर्ड वगैरे लिहिलेलं असतं. परिक्रमावासियांच्या भोजनाची व्यवस्था, बालभोग असं काहीच नाही आहे. भरपूर माकडे तिथं बोरं वगैरे खातायत. हे पण चिदानंद आश्रम बघा, इथं माकडं. नाही, हे एक नर्मदा मायाची उपनदी आहे. अशा 999 नद्या मिळतात नर्मदा नदीला. हा, इथून तिलकवाडा आपल्याला 4 किलोमीटर राहिले. 4 ते 5 म्हणजे जवळजवळ 1 तासाचा रन आहे. आपल्याला ही नदी पार करून पलीकडे जायचंय. खूप मोठी नाही आहे, छोटीच नदी आहे. चला, पाणी एकदम स्वच्छ आहे. हा 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 हा, आबा लय गार पाणी आहे. नाही नाही, इकडं कोणती नदी, नर्मदा मैया असो नाही तर त्या उपनदी असो, जो बऱ्यापैकी सगळ्या एकदम असं कचरा वगैरे घाण वगैरे नाही आहे. MP मध्ये तरी नाही आहे, गुजरातमध्ये तरी भरोस साईडला वगैरे इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळं तिकडे थोडीशी घाण वगैरे आहे, पण इकडं नाही आहे. कपडे नाही, कपडे नंतर धुवा. आता सकाळपासून आपण त्यांची ते मगाच्या मैयामुळं पण आपला बराच टाईम तिथं गेला, आता मग धुतले असते आपण. चला, आपण नदी पार करून आलोय. आता वरती रस्ता आहे. एकदम थंड पाणी होतं आबा, भारी होतं पाणी. बोट वगैरे दाखवलाय वरती, नर्मदा परिक्रमा मार्ग. हे गाव आलंय नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा मार्ग इकडं दाखवलाय. चला, कुठंतरी पाणी वगैरे मागू, तहान लागली खूप. हा, पाणी बघू ना कुठंतरी, थांबा ना, तहान लागली आता. मग नदीच प्यायला पाहिजे होतं, मस्त गार पाणी होतं लय. हा, पाणी मिळेल का इथे? इथे चला, पाणी वगैरे पिऊ, थोडं बसू, जाऊ पुढे तिलकवाड्याकडं. नर्मदे हर. आपण पाणी मागितलं होतं त्यांना, त्यांनी पण चहा पण दिला आपल्याला. हे गाव आहे चुडेश्वर. इथून ते म्हटले की 2-2.5 किलोमीटर वरतीचे तिलवाडा तालुका. आपण लागलो चालायला. गावातून पुढं निघल्याच्या नंतर असाच पूर्ण पगडंडी रस्ता आहे. चला, जाऊ आपण.
हे तिलकवाड्यामध्ये चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. परिक्रमावासियांच्या निवासासाठी. नर्मदे हर. ग्रामपंचायत चुळेश्वर. काही ठेवू नका. बैलाचा बाजार आहे. एवढा मोठा फौजी घेऊन चाललेली. तुमचं वजन काय कमी आहे का तुमच्या बॅगचं पण? तुमचं माझे बाजे मला कळत नाही मी का चाललो ती. बाजे 10 किलोची. नर्मदे हर. नर्मदे हर. अंगणवाडी आहे. अंगणवाडीला बिस्किट पुढे देऊन टाका काही. हा देऊन टाका. जरा यांचा जरा आता बोजा कमी करू आपण जरा पिशवीचा. ह्यात फक्त बिस्किट लय झालेत. अंगणवाडी लागली आपल्याला. इथे काय देऊ आपण बिस्किट वगैरे. बिस्किट बाटल्या काढा बरं. कोणत्या मोकर सोडत घेऊ नका. मग आम्हाला ओके. चला चला नर्मदे हर. चला जाऊ आपण पुढं. आता आपण दिले सगळं जे वाट्यात आपल्याला बिस्किट वगैरे भेटले होते आपण ते सगळे एकाच पिशवीमध्ये टाकले होते. तर ते सगळे आपण अंगणवाडीमध्ये दिले. आता इथं चाललोय आपण पुढं. हे आलं तिलकवाडा. इथं 1 किलोमीटरवरती आश्रम आहे. एक कॉलेजची बिल्डिंग वगैरे चालू आहे. खूप मोठी आहे. तर सरकारी विद्यालय तिलकवाडा. शिक्षण विभाग गुजरात राज्य. चला आपण चाललोय पुढं. 1 किलोमीटरवरती तिलकवाडा तालुका आहे. हे मेन गेट आहे. काम वगैरे चालू आहे अजून. परिक्रमावासियांसाठी मार्गात पाणी ठेवलंय पिण्यासाठी. गारे का संपलंय ते पण. नाही पाणी नको आता तेच पिऊ आपण. चला पाणी आपल्याजवळ नाही आता बसलोय पिऊ आता. हा समोर एक रोड आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी 26 किलोमीटर दाखवलाय. मारुतीधाम सीताराम आश्रम उजवीकडं. हा वडोदरा रोड 64 किलोमीटर. चला आपण चाललो इकडं आश्रमाकडं. रमणलाल. काय रमणलालच्या पुढं नाही वाजतायत. शहा. चला बघू तिलकवाडा. सीताराम अन्न क्षेत्र. 2-3 मंदिरं दिसतात. तिलकवाडा तालुका आपण पूर्ण चालून आतमध्ये आल्याच्या नंतर पुढं पोलीस स्टेशन लागले. पोलीस स्टेशनचं गेट. तर त्याच्या आतमध्ये आहे वाटतं आश्रम. श्रीराम मंदिर आहे. ते एकदा विचारू. नर्मदे हर. ये आश्रम. हे तिलकवाड्याचं पोलीस स्टेशन. तालुका तिलकवाडा जिल्हा नर्मदा. काही परिक्रमाचे जेवण वगैरे करून चाललेत माघारी. नर्मदे हर. नर्मदे हर. मग याच्या कडेला हे आश्रम. त्यामुळे आपल्याला चालत यावं लागलं जास्त लांब. मारुतीधाम सीताराम अन्न क्षेत्र. वा वा वा. खूप मोठं समयाचं पात्र आहे.
चला आपण दर्शन घेऊ मारुतीरायाचं. हे मारुती मंदिर, हे जे तेलवाड्याचं मारुती मंदिर आहे, तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केली ती. ज्यांनी पूर्ण भारतात 1111 मारुतींची स्थापना केली ती. त्यापैकीच हे एक मारुतीचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे इकडं रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे. चला आपण आता थोडंसं जेवण वगैरे करू. आपण जेवण करून निघलो आश्रमावरून, तिलकवाड्यातून. तिलकवाड्यातले जे बांधकाम वगैरे ते एकदम जुने आहेत. जुन्या पद्धतीचे वाडे व 10 किलोमीटरवरती आश्रम आहे आणि 15 किलोमीटरवरती गरुडेश्वर लागल. बघू आपण 10 किलोमीटर जातोय का 15, कोणता आश्रम वगैरे लागतं आहे ते. परिक्रमा मार्ग सरळ आहे. मणिनागेश्वर मंदिर आहे पुढं. जुनी बाजारपेठ असावी तिलकवाड्यातली, कारण सगळे जे बांधकाम आहेत ते खणाचे आहेत पूर्वीचे. ते पूर्वीचे खणाचे बांधकाम असायचे, तर तसेच. चला आता आपण तिलकवाड्याच्या बाहेर निघतोय. नर्मदे हर. आपण ते हर दुपारच्या वाजले 4. आपण निघलो होतो, तर तिथून आपण 5 किलोमीटरवरती आलो आहे. अक्तेश्वर राहिले 5 किलोमीटरवर आणि आपल्याला फक्त 1 ते 1.5 तास राहिला. 1-1.5 तासात आपल्याला 5 किलोमीटर जायचं आहे. रस्ता वगैरे एकदम चांगला आहे. बघू पुढं कोणता आश्रम लागतं आहे ते, कारण आपल्याला आत्ता पण माहीत नाही आहे की अक्तेश्वरमध्ये आश्रम आहे. गरुडेश्वरला जावं लागेल. पुढं जर जावं लागलं गरुडेश्वरला तर परत 3-4 किलोमीटर पुढं जावं लागेल. तर चला बघू आपण. ते एक आश्रम नर्मदा परिक्रमा वासू केली, वीरपूर तालुका तिलकवाडा. हे जे गाव दिसतंय आतमध्ये, तर ते वीरपूर गाव आहे. सांजरोली गावात आलो आहे आपण. हे अगत्येश्वर. आत्ता जे आपण आहे ते सांजरोली गाव. आता चाललो आहे आपण अगत्येश्वराकडे. बघू अगत्येश्वरामध्ये थांबू, नाही तर मग गरुडेश्वरामध्ये. अगत्येश्वर पण चांगल्या ठिकाणी, मुख्य ठिकाणी, कारण अगस्त्य ऋषींनी तप केलं तर या ठिकाणी. अगस्त्य ऋषींची तपभूमी अगस्त्येश्वर आणि दत्ताचं ठिकाणी गरुडेश्वर. दोन्ही पण मस्त ठिकाण आहेत. तर बघू आज आपला पुढं मुक्काम होतोय ते. हे आलं गरुडेश्वर. आपण आता गरुडेश्वरच्या मंदिराकडे चाललो आहे. हां, उजवीकडे जायचं आहे. उद्यापासून आता शूलपाणी लागल, कारण आपण गोरा कॉलनीमध्ये शूलपाणी दक्षिण तटावरून सोडलं होतं. बघू पैदल मार्ग दाखवला इकडं गाडी वगैरे. मग पलीकडे जाऊ दे एकदा. आपण आलो गरुडेश्वरमध्ये. 5:30 वाजल्यात. तर गरुडेश्वरची पाटी वगैरे दाखवली. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज समाधी मंदिर, दत्त मंदिर वगैरे इकडे आतमध्ये. समोर नर्मदा मैयावरील पुले. परिक्रमा मार्ग पण दाखवला सरळ वरती. गव्हर्नमेंट हॉस्पिटल गरुडेश्वर. पुढून मंदिराकडे जायचं आहे, उजवीकडे वळून.
आज आपण पूर्ण 32 किलोमीटर चाललो सकाळपासून. सकाळी 7 वाजता निघलो होतो आपण, परिक्रमा सुरू केली होती 7 वाजता. तर आत्ता वाजल्यात 5:30, पावणे 6 वाजत आल्यात. तर आपण पूर्ण 32 किलोमीटर चाललो. चला जाऊ मंदिराकडे आता. गरुडेश्वर महादेव पौराणिक मंदिर. यात्री निवास भूमकर. दत्त मंदिर पण पुढंच आहे. दत्त मंदिर, वासुदेवानंद स्वामींचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर हे एकाच ठिकाणी. बघू आपण परिक्रमावासियांना राहण्याची वगैरे व्यवस्था कुठे. चला बघू. नर्मदा परिक्रमा, वासी केले विश्रांतीगृह. चला इथंच आहे, जागा वगैरे आहे वाटतंय. आतमध्ये जाऊ. ठेवलं तिथं. बघू इथं कोणीच नाही आहे. जागा जे दाखवून देतील तिथं ठेवू आपण.